नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आत्मबल फाउंडेशन या युट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. आजपासून आपण गणित बघणार आहोत. संपूर्ण गणित हे प्रश्नांच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. ही लेक्चर सिरीज तुम्ही बघा, ह्याचा निश्चितच तुम्हाला फायदा होईल. तर नेहमीप्रमाणे मी सांगतोय, तुम्ही पहिल्यांदा हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. जर सुटत नसेल तर त्याचं अनालिसिस विश्लेषण तुम्ही हे बघा. मी अतिशय सोप्या भाषेमध्ये गणित तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर हे तुम्हाला निश्चितच याचा फायदा होणार आहे. त्यामुळे ते तुम्ही बघा. तर आपण चालू करूया आपल्या प्रश्नांना. तुम्ही पहिल्यांदा सोडवण्याचा प्रयत्न करा. सुटतंय काय बघा, नाहीतर त्याचं विश्लेषण मी दिलेलंच आहे. प्रश्न क्रमांक पहिला बघा. खालीलपैकी परिमेय संख्या कोणती? व्हिच ऑफ द फॉलोइंग इज अ रॅशनल नंबर? NMMS 22 डिसेंबर 2024, जो NMMS चा मागचा पेपर झाला त्यामधलाच हा प्रश्न आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 7 अधिक वर्गमुळामध्ये 2, दुसरा 4 वजा वर्गमुळामध्ये 2, 3 वर्गमुळामध्ये 2 की 2 घनमुळामध्ये 8 दिलेला आहे. आणि याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 हे याचं बरोबर उत्तर आहे. ते कसं बघा, आता दिलेलं काय आहे? 2 घनमुळामध्ये 8 दिलेलं आहे. आता घनमुळामध्ये 8 ह्याची किंमत किती असते? ह्याची किंमत, तर ह्याची किंमत असते 2. घनमुळामध्ये 8 म्हणजेच 2. तर हे 2 आणि हे पुढचं बघा 2 दिसतंय. ह्या दोघांच्या मध्ये जे चिन्ह असते ते गुणाकाराचं चिन्ह असते. 2 गुणुले घनमुळामध्ये 8 दिलेला आहे. तर 2 गुणुले हे 2 झालं. 2 गुणुले 2 किती आलं? 4 आलं. आता बघा ही 4 ह्याच्या खाली काही दिसत नाही. ह्याचा अर्थ काय असतोय? 4 छेदामध्ये 1. 4 काय झाला? हे अंश झाला आणि छेद किती झाला? 1 झाला. छेद किती झाला? 1. म्हणजे जी संख्या आपल्याला अंश आणि छेदाच्या रूपात मांडता येते किंवा जी संख्या आपल्याला m/n च्या स्वरूपात, इथं m ची किंमत झाली 4 आणि n ची किंमत झाली 1, ह्या स्वरूपात मांडता येते, हिला परिमेय संख्या असं म्हणायचं. अंश आणि छेदाच्या रूपात मांडता आली का नाही बघा ही संख्या? कारण 4च्या खाली काय दिसत नाही म्हणजे किती आहे? 1 आहे. तिला काय म्हणायचं? परिमेय संख्या असं म्हणायचं. तर बघा जरा आता लक्ष द्या, मी तुम्हाला समजावून सांगतो. तर इथं बघा, ज्या विद्यार्थ्यांना इथं समजलं नसेल घनमुळामध्ये 8 ह्याची किंमत 2 कशी आली, तर बघा आता जर बघा 2चा आपण घन काढला. 2चा घन म्हणजे काय? तर 2चा 3 वेळा गुणाकार. 2 गुणुले 2 गुणुले 2, 2 दुनी 4 आणि 4 दुनी 8. ह्याची किंमत किती येते? तर 8 येते. म्हणजे 2चा घन झाला 8. तसंच 3चा जर घन केला म्हणजे 3चा 3 वेळा गुणाकार. 3 गुणुले 3 गुणुले 3, ह्यो येतोय किती? 27. जर 4चा घन केला तर 4 गुणुले 4 गुणुले 4 हे किती येते? 64 येते. तसेच पुढे 5चा घन करा, 6चा घन करा. तर ह्या किमती बघा दिलेल्या आहेत. आता घनमूळ म्हणजे काय बघा? घनमूळ म्हणजे काय? तर बघा आपण काय करायचं असतंय, तर हे जे आपण ज्या संख्येचा घन काढलेला आहे, तर ह्यो किती आलेला आहे? 8 आलेला आहे. 2चा घन किती आलेला आहे? 8 आलेला आहे. तर ह्या 8चं मी जर घनमूळ काढलं, 8चं घनमूळ काढलं तर येते किती? 2 येते. 8चं घनमूळ किती येते? 2. म्हणजे रिव्हर्स, मागं परत. तसंच 27चं जर तुम्ही घनमूळ काढलं, 27चं घनमूळ, तर ते येते किती? 3 येते. तसंच 64चं जर घनमूळ काढलं, 64चं काय काढलं? घनमूळ काढलं, तर येते किती? 4 काय येते. तसंच 125चं जर तुम्ही घनमूळ काढलं तर येते किती? 5 येते. त्याच्यावरनं काय बघा, 8चं जे घनमूळ आहे ते किती आलेलं आहे? 2 येते. हे तुम्ही लक्षात ठेवा. तर हे 8चं घनमूळ याचं उत्तर काय बघा? 2 आलेलं आहे. हे पुढचं 2 तर आहेच आणि यांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह आलं, किती किंमत? 4 आलं. ठीक आहे, हे एवढं तुम्हाला आता समजलं. आता पुढली गोष्ट मी तुम्हाला काय सांगतोय ते बघा, तुम्हाला पूर्णपणे चॅप्टर समजून जाईल. जरा बघा, तर मी काय सांगतोय तर ते बघा. परिमेय संख्या म्हणजे काय? परिमेय संख्या कशाला म्हणायचं? परिमेय संख्या म्हणजे काय? जी संख्या m/n च्या स्वरूपामध्ये मांडता येते. इथे m असतोय अंश आणि n असतोय काय बघा? छेद. जी संख्या आपल्याला m/n च्या स्वरूपामध्ये मांडता येते. m ही एक संख्या आहे. मग ती काय बघा, वजा असू दे, निगेटिव्ह मध्ये असू दे, -3 असू दे, -2 असू दे किंवा 0 असली तरी चालेल, किंवा 1 असू दे, 2 असू दे, 3 असू दे, 4 असू दे. m ही एक काय संख्या आहे. मग त्या वजा संख्या असू द्यात किंवा अधिक संख्या असू द्यात. तर ती m ही अंश असतोय आणि n ही एक संख्या आहे, ही सुद्धा संख्या आहे. खरं तिथं 0 घ्यायचं नाही. n इज नॉट इक्वल टू 0. n ची किंमत कधीही 0 टाकायचं नाही. परिमेय संख्येमध्ये कायम लक्षात ठेवायचं, अंशाला 0 असलं चालेल, खरं छेदाला कधीही 0 टाकायचं नाही. म्हणजेच n इज नॉट इक्वल टू 0. तर काय होते असं? तर बघा, जर समजा आपण 5 अंशाला घेतलं आणि छेदाला 0 घेतलं,
म्हणजेच काय बघा, छेदाला आपण काय घेतले, 0 घेतले. कुठल्याही संख्येच्या छेदाला जर 0 घेतलं किंवा कुठल्याही संख्येला 0 जर भागलं तर त्याची किंमत इन्फिनिटी येते. मी म्हणतोय कुठल्याही संख्येला जरी आपण 1,00,000ला 0 भागलं तर किंमत इन्फिनिटीच येणार. जरी आपण 200ला काय बघा 0 भागलं तर किंमत इन्फिनिटीच येणार. कुठलीही संख्या असू दे तिला जर 0 भागलं तर किंमत ही इन्फिनिटी येते. आणि इन्फिनिटी ही परिमेय संख्या नसते. इन्फिनिटी ही परिमेय संख्या नसते. त्यामुळं काय, यांची किंमत कधी 0 टाकायची नाही. ही झाली पहिली गोष्ट. आता परिमेय संख्या असते ती m/n स्वरूपामध्ये. मग काही उदाहरणं तुम्हाला सांगतो बघा परिमेय संख्यांची. तर -10/3 वजा असलं तरी चालतंय. -10/3 अंशाला वजा असलं तरी चालतंय. त्यानंतर काय बघा 10/3 अधिक 10/3 असलं तरी चालतंय. त्यानंतर 8/3 ही परिमेय संख्या झाली. त्यानंतर 5/7 ही परिमेय असेल. 0, 1, 2 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. 3 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. आता तुम्ही म्हणाल -10/3 हे बघा, वरचं वजा ह्याला आपण m म्हणू आणि खालचं 3 ह्याला n म्हणू. हे m/n च्या स्वरूपामध्ये लिहिता येते, अंश आणि छेदाच्या स्वरूपामध्ये. हे सुद्धा अंश आणि छेदाच्या स्वरूपामध्ये लिहिता येते. हे 8/3 हे सुद्धा अंश आणि छेदाच्या स्वरूपामध्ये लिहिता येते. 5/7 पण येते. परंतु 0, 1, 2, 3 हे कसं परिमेय संख्या, हे कुठे m/n च्या स्वरूपामध्ये लिहिता येते. तर हे पण लिहिता येते. बघा 0च्या खाली काय नाही याचा अर्थ 1 असतोय. कुठल्याही संख्येच्या बघा छेदाला काय दिसत नाही याचा अर्थ 1 असतोय. कुठलीही संख्या असू दे. मग जरी तुम्हाला काय बघा 40 असं दिलं तर 40च्या खाली काय नाही याचा अर्थ 40च्या छेदामध्ये 1 आहे. अंशाला काय आहे, 40 आहे आणि छेदाला कुठली संख्या दिसत नाही याचा अर्थ छेदाला तिथं किती आहे, 1 आहे. त्याच पद्धतीनं बघा इथं 1च्या खाली काय दिसत नाही म्हणजे 1 असतोय. 2च्या खाली काय नाही म्हणजे 1 आहे. 3च्या खाली काय बघा 1 आहे. आता झालं काय m/n च्या स्वरूपामध्ये. आता झालं हे m/n च्या स्वरूपामध्ये. जे m/n च्या स्वरूपामध्ये असते तिला परिमेय संख्या असं म्हणतात. मग आणि काही गोष्ट लक्षात ठेवा, एवढ्यावरच परिमेय संख्येची डेफिनेशन होत नाही. एक महत्वाची गोष्ट म्हणजे असते ते म्हणजे खंडित दशांश रूप. एक म्हणजे काय असते ते खंडित दशांश रूप. आता ह्यांना पुढं सोडवायचं आहे. यांना काय बघा, जर पुढे आपण सोडवलं आणि खंडित दशांश रूप आलं. आता जर आपण काय बघा ह्याचा भागाकार केला म्हणजे 5ला 7 भागितलं, उदाहरण दिलं, उदाहरण हे घ्या, कुठलं 5ला 7 आपण भागलं. या वरती 5 दिसते की नाही, या 5ला या 7 आपण जर भागलं तर काय येतंय. आता मी उदाहरण देतो. 5ला काय, ह्या 5ला 7 भागलं. ह्याचं उत्तर समजा हे येतंय काय नाही मला माहित नाही. समजा 1.75 असं आलं. 1.75 असं ह्याचं उत्तर आलं. ह्याचा अर्थ काय बघा, हे दशांश चिन्ह दिसते, ह्याला दशांश रूप म्हणायचं. हे जी संख्या आहे ना, ह्या संख्येचं झालं हे दशांश रूप, कारण इथं दशांश चिन्हाचा वापर केलाय म्हणून. आता हे पॉइंटला दशांश चिन्ह असं म्हणतात. ह्या दशांश चिन्हानंतर ज्या संख्या 7, 5 त्यानंतर कुठली संख्या दिलेली आहे काय, नाही, पूर्णपणे थांबवलेला आहे. म्हणजे ह्याच्यानंतर कुठलीही संख्या जर दिलं नसेल तर त्याला खंडित असं म्हणायचं. आणि दशांश रूप का म्हणायचं, कारण दशांश चिन्हाचा वापर केलाय म्हणून. खंडित म्हणजे पूर्णपणे 5 नंतर कुठलीही संख्या नाही, थांबलेला आहे, त्याला खंडित दशांश रूप म्हणायचं. मग ज्या संख्येचं खंडित दशांश रूप येते तिला परिमेय संख्या असं म्हणायचं. ज्या संख्येचं खंडित दशांश रूप येते तिला परिमेय संख्या म्हणायचं. आणि ज्या संख्येचं अखंड आवर्ती दशांश रूप येते, आवर्ती दशांश रूप, ज्या संख्येचं अखंड आवर्ती दशांश रूप येते तिला सुद्धा परिमेय संख्याच म्हणायचं. म्हणजे काय, जरा बघा, आता 5/7चं जर आपण काय काढलं, दशांश रूप काढलं आणि ते जर समजा, मी म्हणालो समजा, मला काय येते ते माहित नाही, मी अजून सांगालो, उदाहरण देण्यासाठी मी स्पष्ट करालोय. 1.75 परत काय बघा 7,5 7,5 7,5 असं जर काय बघा परत रिपीट येत असलं, परत रिपीट, याचा अर्थ काय, ह्या दशांश चिन्हानंतर 7,5 7,5 7,5 परत आले आणि ते कुठेही थांबणार नाही. बघा दशांश चिन्हानंतर संख्या जर कुठेही थांबत नसेल तर तिला अखंड असं म्हणायचं. तर तिला काय म्हणायचं, अखंड असं म्हणायचं. आणि काय बघा 1.75 हे रिपीट येते म्हणून 7,5 वरती आपण अशी रेष मारू शकतोय, ह्याला म्हणायचं आवर्ती. म्हणून अखंड आवर्ती दशांश रूप. अखंड का, कारण काय बघा ह्या आवर्तीवरून आपल्याला लक्षात येते की 7,5 7,5 7,5 हे येतच राहणार आहे, ह्याला अखंड असं म्हणायचं. आवर्ती, ह्या 7,5 वरती दिलेल्या रेषेला आवर्ती असं म्हणायचं. आणि दशांश रूप, कारण ह्याच्यामध्ये दशांश चिन्हाचा वापर केलेला आहे. मग या दोन गोष्टी जिथं असतात त्याला परिमेय संख्या असं म्हणायचं. खंडित दशांश रूप आणि अखंड आवर्ती दशांश रूप हिला परिमेय संख्या असं म्हणायचं. एवढं हे लक्षातच ठेवा. मग हे बघा अपरिमेय संख्या कुठली,
मग इथं लक्षात घ्या अपरिमेय संख्या कुठली ते सांगतो. अपरिमेय संख्या इररॅशनल नंबर, अपरिमेय संख्या. तर बघा जी संख्या ज्या संख्या आता इथं वर्गमुळामध्ये 2 ही अपरिमेय संख्या, वर्गमुळामध्ये 2. खरं ती वर्गमुळामध्ये 2 छेदामध्ये 1 आपण असं सुद्धा लिहू शकतोय. वर्गमुळामध्ये 2 ची किंमत m आणि त्याच्या खाली काय नाही म्हणजे 1 असतोय. m बाय यांच्या स्वरूपामध्ये लिहिता येते. मग हिला का म्हणायचं नाही परिमेय संख्या? कारण परिमेय संख्येच्या डेफिनेशन मध्ये काय सांगितलंय, m बाय यांच्या स्वरूपामध्ये मांडता येते, तिला परिमेय संख्या असं म्हणतात. तर हिला परिमेय संख्या म्हणायचं नाही. कारण काय सांगतो ते बघा, पुढचंच कारण आहे ते म्हणजे जर समजा काय बघा ह्याचं दशांश रूप काढलं तर ते 1.41432232 डॉट 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 असं पुढे 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 येत राहते. एक तर येते बघा दशांश चिन्हानंतर संख्या येत राहिल्या तर अखंड असं म्हणायचं आणि ह्याच्यामध्ये कुठलाही फिक्स पॅटर्न नसतोय, म्हणजे कुठलाही नंबर येत राहतोय. 4 1 4 3 2 1 9 7 8 म्हणजे कुठलाही असा फिक्स पॅटर्न त्याच्यामध्ये येत नाही. म्हणजे सेम 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 नंबर असं येत नाहीत आणि त्याचा आपल्याला आवर्ती लिहिता येत नाही. त्याचा आपल्याला आवर्ती लिहिता येत नाही. जर नसेल तर तिला अपरिमेय संख्या असं म्हणायचं. म्हणजेच ह्याला काय म्हणणार तुम्ही, अखंड अखंड दशांश रूप. ज्या संख्येचं अखंड दशांश रूप असेल तिला तुम्ही अपरिमेय संख्या म्हणा, किंवा अखंड, किंवा असा सुद्धा तुम्हाला कन्फ्युजन मध्ये टाकायला शब्द देतात अखंड अनावर्ती दशांश रूप. अखंड अनावर्ती दशांश रूप ह्याचा अर्थ काय, अखंड अनावर्ती दशांश रूप म्हणजे कुठल्याही प्रती त्याच्यामध्ये अनावर्ती म्हणजे आवर्ती नसलेलं, आणि अखंड म्हणजे दशांश चिन्हानंतर संख्या येतच राहतात आणि त्या कुठल्याही पॅटर्न मध्ये नाहीत. ह्याला अखंड अनावर्ती दशांश रूप म्हणतात. ह्या दोन गोष्टी असतील तर त्याला अपरिमेय संख्या असं म्हणायचं. हे क्लिअर झालं. त्यामुळं इथं जे बघा इथं जे तुम्हाला वर्गमुळामध्ये 2 दिलेला आहे त्याचं कुठल्याही पद्धतीनं हे निघत नाही. काय म्हणतोय मी, दशांश रूप जर जे काढलं म्हणजे 7 अधिक ह्याचं जर दशांश रूप तुम्ही काढलं तर 1.41432232 असं येतच राहते. त्यामुळे ही झाली अपरिमेय संख्या. ही सुद्धा झाली अपरिमेय संख्या. इथं ही सुद्धा झाली अपरिमेय संख्या. त्याच पद्धतीनं पाय ही सुद्धा अपरिमेय संख्या आहे. ई ही सुद्धा अपरिमेय संख्या. ह्या अपरिमेय संख्या तुम्ही लिहून घ्या. मला वाटते परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या हे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. आता ह्याच्या पुढची सर्व प्रश्न तुम्हाला सुटणार आहेत. तुम्ही आता बघा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघा. खालीलपैकी कोणती अपरिमेय संख्या आहे असं म्हटलेलं आहे. अपरिमेय संख्या वाचायचं, गोंधळ करायचं नाही, कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज अन इररॅशनल नंबर. NMMS 21 डिसेंबर 2022 चा प्रश्न आहे. तर पहिला ऑप्शन 4 छेदामध्ये 5 दिले. ही संख्या m बाय यांच्या स्वरूपामध्ये मांडता येते. म्हणजेच ही कुठली झाली, परिमेय संख्या झाली. पहिली झाली परिमेय, दुसरी सुद्धा झाली परिमेय. आता चौथी संख्या काय बघा, घनमुळामध्ये 8 दिले आणि घनमुळामध्ये 8 म्हणजेच 2 आणि ह्याचा आपण 2/1 म्हणजे m बाय यांच्या स्वरूपामध्ये लिहिता येते. खरं वर्गमुळामध्ये 5 ची किंमत ही कशी निघणार आहे, तर वर्गमुळामध्ये 5 ह्याचं कुठलंही हे निघत नाही. म्हणजे वर्गमुळामध्ये 5 हे त्याचं काय बघा उत्तर आहे. जसं की बघा तुम्हाला सांगतो, वर्गमुळामध्ये 2 असेल, वर्गमुळामध्ये 7 असेल, वर्गमुळामध्ये 5 असेल, ह्याची किंमत आपल्याला निघत नाही. ह्याची किंमत आपल्याला निघत नाही. म्हणजे ज्या वर्गमुळांची किंमत निघत नाही तसंच ज्या घनमुळांची किंमत निघत नाही त्या अपरिमेय संख्या असतात. म्हणजे काय, वर्गमुळामध्ये 16 ह्याची किंमत आपल्याला निघते. ह्याची किंमत किती येते, 4. 4 ही काय परिमेय संख्या आहे. त्यामुळे ही सुद्धा काय झाली, वर्गमुळामध्ये 16 ही परिमेय संख्या झाली. वर्गमुळामध्ये 25 ह्याची किंमत निघते म्हणजे वर्गमुळामध्ये 25 काय झाली, परिमेय संख्या झाली. म्हणजे ज्याची किंमत निघते वर्गमुळामध्ये, जर एखादी संख्या वर्गमुळामध्ये 36 आपण टाकलं म्हणजे वर्गमुळामध्ये 36 ची किंमत निघते, ह्याची किंमत 6 येते. त्यामुळे ही झाली परिमेय संख्या झाली. तसंच जर घनमुळामध्ये टाकलं तुम्ही, घनमुळामध्ये जर 27 टाकलं ह्याची किंमत निघते, ह्याची किंमत 3 येते. तसंच घनमुळामध्ये जर तुम्ही 125 टाकलं ह्याची किंमत 5 येते. म्हणजे ह्याची किंमत निघते, जिची किंमत निघते ती झाली परिमेय संख्या. खरं इथं लक्षात घ्या, मला सांगा, मी 102 घनमुळामध्ये 102 टाकले, ह्याची किंमत निघते काय, नाही. तर ही काय झाली, अपरिमेय संख्या. ज्या संख्या वर्गमुळामध्ये टाकलेल्या आहेत आणि जिची किंमत निघत नाही, त्याच पद्धतीने ज्या संख्या घनमुळामध्ये टाकल्यात जिची किंमत निघत नाही त्या झाल्या अपरिमेय संख्या. आणि ज्यांची किंमत निघते वर्गमुळामध्ये टाकल्यानंतर किंवा घनमुळामध्ये टाकल्यानंतर ज्यांची किंमत निघते त्या झाल्या परिमेय संख्या. तसंच पाय आणि ई या 2 संख्या सुद्धा लक्षात ठेवायच्या, अपरिमेय संख्या आहेत.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 हा IMP प्रश्न आहे बघा. तर काय म्हटलेला आहे 3/5, 7/9, 1/3 आणि 9/11 यापैकी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यामधील फरक किती? फाइंड द डिफरन्स बिटवीन द ग्रेटेस्ट नंबर अँड स्मॉलेस्ट नंबर फ्रॉम द फॉलोइंग नंबर्स. NMMA 24 डिसेंबर 2023 चा प्रश्न आहे. तर काय म्हटलेलं आहे बघा, तुम्ही पहिल्यांदा 3/5, 7/9 हे फ्रॅक्शन हे अपूर्णांक आहे ते लिहून घ्या. 1/3 आणि 9/11 ह्यांच्यामधलं सर्वात मोठी संख्या कुठली आहे, म्हणजे सर्वात मोठा अपूर्णांक कुठला आहे आणि सर्वात लहान अपूर्णांक कुठला आहे ह्यांच्यामधला फरक काढायचे आहे, म्हणजे वजाबाकी काढायचे. आता पहिल्यांदा चेक करायचं ते प्रॉपर फ्रॅक्शन आहेत काय. सर्व फ्रॅक्शन हे प्रॉपर फ्रॅक्शन, याचा अर्थ योग्य फ्रॅक्शन आहेत का. प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय ते सांगतोय, लक्षात घ्या. मी तुम्हाला ट्रिक सांगालो इथं. प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय, तर प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय करायचं बघा. इथं बघा ह्या अपूर्णांकामध्ये बघा, हे पूर्ण इथं मी बॉक्स मारलाय का नाही, ह्यो फ्रॅक्शन बघा, ह्यो अपूर्णांक बघा. इथं जो अंश आहे ना, अंश हा छेदापेक्षा लहान आहे. अंश छेदापेक्षा लहान. इथं सुद्धा बघा ह्यो जो 7 आहे की नाही, 7 9 पेक्षा लहान आहे की नाही, म्हणजे अंश छेदापेक्षा लहान आहे. इथं सुद्धा अंश छेदापेक्षा लहान आहे, इथं सुद्धा अंश छेदापेक्षा लहान आहे. बघा ह्या समजलं तुम्हाला. ज्या ठिकाणी अंश छेदापेक्षा लहान असेल तर त्याला प्रॉपर फ्रॅक्शन म्हणायचं. काय म्हणायचं, प्रॉपर फ्रॅक्शन असं म्हणायचं. समजलं तुम्हाला प्रॉपर फ्रॅक्शन कशाला म्हणायचं. जर प्रॉपर फ्रॅक्शन असेल तर डायरेक्ट तुम्ही ह्या 3 आणि 5 ची वजाबाकी करा, किती येते 2 येते. ह्या 7 आणि 9 ची वजाबाकी करा, किती येते 2 येते. 1 आणि 3 ची वजाबाकी करा, किती येते 2 येते. आणि 11तनं 9 घालवा, किती येते 2 येते. बघा 5तनं 3 गेलं, हे 5 दिसते. 5तनं 3 गेलं तर 2 येते. हे 9 दिसते आणि हे 7 दिसते. 9तनं 7 गेलं की इथं 2 येते. इथं सुद्धा 3तनं 1 गेला की 2 येतोय आणि 11तनं 9 गेला की किती येतोय 2 येतोय. म्हणजे फरक सगळीकडे समान येतोय. पहिली गोष्ट काय करायची, तो प्रॉपर फ्रॅक्शन आहे काय तो चेक करायचा. प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे योग्य फ्रॅक्शन. अंश प्रत्येक अपूर्णांकामध्ये अंश हा लहान असला पाहिजे छेदापेक्षा. अंश हा लहान असला पाहिजे छेदापेक्षा. अंश हा लहान असला पाहिजे छेदापेक्षा. जर असं असेल तर त्याला प्रॉपर फ्रॅक्शन असं म्हणायचं. पहिली गोष्ट प्रॉपर फ्रॅक्शन आहे का ते चेक करणं. दुसरी गोष्ट काय करायचं, तर दुसरी गोष्ट त्यांच्यातला फरक काढायचा. त्यांच्यातला काय काढायचा, फरक. जर फरक समान आला, जर फरक समान आला तर पुढं काय करायची गरज नाही. जे वरचा नंबर काय बघा छोटा आहे तो छोटा फ्रॅक्शन, म्हणजे 1 हा छोटा आहे तर 1/3 हा झाला स्मॉलेस्ट फ्रॅक्शन. हा झाला काय बघा स्मॉलेस्ट. आणि हा 9 नंबर मोठा आहे का नाही, 9/11 झाला मोठा फ्रॅक्शन. हा काय झाला, हा मोठा फ्रॅक्शन झाला, हा झाला छोटा फ्रॅक्शन. एवढं तुम्हाला समजलं. जो नंबर मोठा आहे म्हणजे बघा ह्या चौघांच्यातला वरचे अंश बघा, ह्या चौघांच्यातला कुठला 3 7 1 आणि 9 पैकी 9 हा नंबर मोठा आहे. त्यामुळे 9/11 हे संपूर्ण झालं मोठा फ्रॅक्शन, मोठा अपूर्णांक. आणि जो नंबर काय बघा छोटा आहे, छोटा कुठला, एक नंबर आहे ना या चौघांच्यातला, अंशामध्ये बघायचं चौघांच्यातला एक छोटा आहे. त्यामुळे हे पूर्णपणे 1/3 हे छोटं झालं. कवा, त्यावेळी आता कधी, ज्यावेळी तो प्रॉपर फ्रॅक्शन असेल आणि फरक समान असेल तर. मग 9/11 हा मोठा फ्रॅक्शन आणि 1/3 हा छोटा फ्रॅक्शन. यांच्यातला फरक कसा काढणार, तिरकस गुणाकार. 9 आणि 3 चा गुणाकार, 11 आणि 1 चा गुणाकार आणि 11 आणि 3 चा गुणाकार खाली. 9 आणि 3 चा गुणाकार येतोय 27. बघा ह्या 9 चा आणि 3 चा गुणाकार केला तो 27 असा लिहिला. हे वजा चिन्ह आहे ते वजा असं मी आहे तिथं लिहितो. वजा चिन्ह हे आहे तिथं लिहिलं. त्यानंतर हे 11चा दिसतोय 11 आणि या 1 चा गुणाकार 11 1 11 हे असं वरती लिहायचं. आणि छेदाला काय लिहायचं, ह्या 11चा आणि 3 चा गुणाकार. हे 11 आणि 3 दिसतोय, ह्या दोघांचा गुणाकार 11 त्रिक 33. 27 मधनं 11 गेलं की येते 16. किती येते 16. आणि खाली छेदामध्ये 33 आहे तसं 16 छेदामध्ये 33. ऑप्शन क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. हे तुम्हाला समजलं काय बघा. हा प्रश्न NMMS ला आलेला आहे. समजलं असेल आणि हे लेक्चर जर समजत असेल तर त्याला तुम्ही लाईक करू शकताय आणि 8वीचे जे विद्यार्थी असतील त्यांना तुम्ही शेअर सुद्धा करू शकताय. त्यानंतर प्रश्न क्रमांक काय बघा 4 बघा. तर हे तुम्हाला दिलेलं आहे फ्रॅक्शन, यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती असं विचारलेलं आहे. तर बघा 25/28 दिलेला आहे. त्यानंतर 53/59 दिलेला आहे. त्यानंतर 41/45 दिलेला आहे. त्यानंतर 93/105 दिलेला आहे. पहिली गोष्ट तर एक बघायची, हा प्रॉपर फ्रॅक्शन आहेत काय सर्व. 25/28 इथं बघा अंश 25 आहे, छेद 28 आहे. 25 हे लहान आहे म्हणजे अंश लहान आहे छेदापेक्षा. असं असेल तर हा सुद्धा प्रॉपर फ्रॅक्शन आहे. 53 हे बघा इथं बघा,
इथं 53/59 आहे, हा सुद्धा प्रॉपर फ्रॅक्शन झाला, कारण 53 हे लहान आहे. 53 हे लहान आहे कोणापेक्षा? 59 पेक्षा. हा, 53 हे लहान आहे 59 पेक्षा, त्यामुळे हा सुद्धा झाला प्रॉपर फ्रॅक्शन. 41/45 हा सुद्धा प्रॉपर आहे. 93/105 हा सुद्धा प्रॉपर फ्रॅक्शन आहे. जर असा असेल तर फरक काढायचा. 28 मधनं 25 गेलं, 3 राहिलं. 59 मधनं 53 गेलं, 6 राहिलं. 45 मधनं 41 गेलं, 4 राहिलं. आणि 105 मधनं 93 गेलं, ते किती? 5 आणि सॉरी, इथं किती दिले? 93 आणि 105 दिलेलं आहे काय? ओके, 7 7 5 12. इथं किती झालं? फरक आला 12. 105 मधनं 93 गेलं, 12 आलं. आता बघा, इथं फरक काय समान येत नाही. इथं 3 आलेला आहे, इथं 6 आलेला आहे, 4 आलेला आहे, 12 आलेला आहे. तर आता काय करायचं? जर फरक समान येत नसेल तर जे 28 दिले, 59 दिले, 45 दिले, 105 दिले, ह्यांचा तुम्ही लसावी काढायचा. ह्यांचा लसावी बाबा आता निघल काय? 28, 59, 45 आणि 105 ह्यांचा लसावी लगेच निघणार नाही. लसावी म्हणजे काय ते पुढे सांगतो. त्यावेळी काय करायचं? जर त्यांचा लसावी निघत नसेल तर हे फरक दिलेला आहे की नाही, 3, 6, 4 आणि 12, ह्यांचा लसावी काढा. ह्यांचा लसावी किती येणार? 3चा, 6चा, 4चा आणि 12चा. लसावी म्हणजे काय असते बघा, अशी लहानात लहान संख्या की त्याला या चौघांनी सुद्धा भाग गेला पाहिजे, की ह्या चौघांनी सुद्धा लहानात लहान संख्येला भाग जाणारी संख्या. अशी लहानात लहान संख्या की त्या लहानात लहान संख्येला या चौघांनी सुद्धा भाग गेला पाहिजे. मग ती संख्या ह्या चौघांच्या पैकी एक असू शकते. खरं सगळ्यात मोठी तर 12 कडे जायचं. ह्या 12ला ह्या चौघांनी भाग जातोय का बघा? 12ला 3 भाग जातोय, जातोय. 12ला 6 भाग जातोय, जातोय. 12ला 4 सुद्धा भाग जातोय. 12ला 12 सुद्धा भाग जातोय. म्हणजे 12ला चौघांनी सुद्धा भाग जातो. याचा अर्थ काय? 12 हा झाला यांचा LCM, लसावी, लघुत्तम सामायिक विभाजक झाला. 12च असेल असं नाही. जर 12 नसला तर 12चा पाडा म्हणायचा. 24 आहे का बघायचं. तर 24ला बघा 3 सुद्धा भाग जातोय, 6 सुद्धा जातोय, 4 सुद्धा जातोय, 12 सुद्धा जातोय. खरं 24 त्यांचा लसावी नाही. त्यांचा लसावी कुठला आहे? 12 आहे का? लहानात लहान काय बघा, लहानात लहान भाग गेला पाहिजे, म्हणजे लहानात लहान भाग जाणारी संख्या. लहानात लहान भाग जाणारी संख्या या चौघांनी सुद्धा काय बघा अशा लहानात लहान संख्येला भाग गेला पाहिजे. ही 24 मोठी आहे, त्यामुळे 12 हा काय बघा त्यांचा लसावी झालेला आहे. हे तुम्हाला समजलेलं असेल. लसावी म्हणजे काय? म्हणजे यांचा 3 जे आपण फरक काढला, 3, 6, 4, 12, यांचा लसावी किती आला? 12 आला. म्हणून काय बघा, आता ह्या 3ला आपण 12 करूया. तर 3 गुणुले 4 न गुणलो 3 चोक 12. 6ला 12 करूया. 6 गुणुले 2 12 झालं. 4 गुणुले 3 12 झालं. 12 इथं 12 आहे म्हणजे 12ला 1 न गुणलं. हे काय करायचं बघा, 3 न 4ला गुणलेलं आहे ना, तेच उचलून तुम्ही 25 गुणुले 4 करायचं. इथं जे 4 दिले ना, ते 25 गुणुले 4 करा. इथं 53 गुणुले काय बघा, 53 गुणुले 2 करा. हे 2 दिले, 53 गुणुले 2. इथं 41 गुणुले काय बघा, हे 3 करा, हे 3. आणि इथं 93 गुणुले हे 1 आहे तो करायचा. 25 चोक झाला 100, 53 दुनी झाले 106, 41 त्रिक 3, 4 त्रिक 12, 123 आणि 93 1 93. सगळ्यात काय विचारलेलं आहे? मोठी संख्या 123 ही मोठी आहे आणि 123 रिप्रेझेंट कुणाला करते? 41/45 ला. 41/45 ला ते रिप्रेझेंट करते 123. 123 नंबर आपण कुणाच्या ह्याच्यानुसार काढला? 41/45 मुळे, म्हणून हा सगळ्यात झाला मोठा. आणि सगळ्यात लहान नंबर किती आहे? 93 ह्या चौघांच्या पैकी, म्हणजे 93. त्यामुळे काय बघा, 93/105, 93/105 हा सगळ्यात लहान अपूर्णांक झाला. अशा पद्धतीने ही मेथड आहे. हे बघा तुम्हाला समजलेलं काय? हे NMMS ला आलेला प्रश्न नाही. खरं हा सोडवायचा कसा ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. समजते काय बघा? परत बघा जर समजलं नसेल तर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघा. सर्वात लहान नैसर्गिक संख्या आणि सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या यांच्यातील फरक किती? सर्वात लहान नैसर्गिक संख्या आणि सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या. तर पहिला ऑप्शन 0, 1, 2 की 8 आपण काढूया. सर्वात लहान नैसर्गिक संख्या. आता बघा, नैसर्गिक संख्या चालू कुठनं होत्यात? नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्स म्हणजेच नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर. आता ते नंबर चालू कुठनं होतात? तर ते नंबर 1 पासून 1, 2, 3, 4 डॉट 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 अनंतपर्यंत. आणि ऋण पूर्णांक संख्या, ज्या पूर्णांक संख्या असतात त्या पूर्णांक संख्या म्हणजे काय पहिल्यांदा ते सांगा. ज्या काय बघा वजामध्ये, म्हणजे -3 असू द्यात, इथं खाली देतो बघा, 0 पासून इकडं जर आपण डावीकडे गेलो तर वजा संख्या असतात, जसं की -1, -2, -3
असं डॉट 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 वजा येत राहते. त्यानंतर 0 पासून 1 इकडं इकडे धन येतात, धनसंख्या 3 4 असं असं काय बघा अनंतपर्यंत. ह्या सर्व संख्यांना काय म्हणतात? पूर्णांक संख्या म्हणतात. ह्या सर्व संख्यांना काय म्हणतात? पूर्णांक संख्या असं म्हणतात. हे पूर्णांक संख्या म्हणजे कळालं. आणि पूर्ण संख्या कसं म्हणाल? कुणाला म्हणायचं? पूर्ण संख्या ज्या संख्या 0 पासून चालू होत्या, 0 1 2 3 4 डॉट डॉट डॉट, त्याला पूर्ण संख्या असं म्हणतात. आता आपल्याला पूर्णांक संख्या सगळ्यात मोठी ऋण पूर्णांक संख्या तर ती काय बघा 0 पासून आपण डावीकडे जाऊया. 1 इकडे 2 झालं, इकडे काय बघा -3 झालं, इकडे डॉट डॉट येत राहणार, इकडे 1 2 3 4. सगळ्यात मोठी जर ऋण पूर्णांक संख्या म्हणलं तर -1. बघा -1 हे सगळ्यात मोठा आहे. -1 काय सगळ्यात मोठं, त्याच्यापेक्षा लहान -2, त्याच्यापेक्षा लहान -3, त्याच्यापेक्षा लहान -4. जर तुम्ही विचारलं -14 मोठं की -15 मोठं तर -14 मोठं. जर तुम्हाला विचारलं -27 मोठं की -26 मोठं तर -26 मोठं. तर वजामध्ये काय असतंय? जे बघा 1 आपण काय बघा 0 नंतर लगेच 1 आहे, 1 हा लहान म्हणायला पाहिजे, खरं वजा चिन्ह दिलं तर तो सगळ्यात मोठा झाला. काय झाला? सगळ्यात मोठा. आणि 0 नंतर जर उजवीकडे गेले तुम्ही, 1 हे काय बघा सगळ्यात लहान असते, त्यानंतर 2 मोठा असते, त्यानंतर 3 मोठा असते, त्यानंतर 4 मोठा असते, त्यानंतर 5. म्हणून पैसा आपण मोजताना हे कधी पण पॉझिटिव्ह मध्येच मोजतोय, धनमध्येच मोजतोय. 1 रुपये 2 रुपये 3 रुपये, कारण पैसा हा वाढत जातोय, त्यामुळे तो काय बघा वाढत जातोय. जर आपण उजवीकडे गेले तर वाढत जाणार. 1 पेक्षा 2 मोठा आहे, 3 मोठा, त्यानंतर 3 मोठा आहे, त्यानंतर 4 मोठा आहे. खरं जर डावीकडे गेलं तर -1 सगळ्यात मोठा, -2 त्यानंतर त्याच्यापेक्षा लहान, -3 त्याच्यापेक्षा लहान, असं 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 लहान 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 होत राहते. म्हणजे -1 सगळ्यात मोठा आहे. मग -1 ही सगळ्यात मोठी काय बघा झाली? सगळ्यात मोठी ही झाली ऋण पूर्णांक संख्या. आणि सर्वात लहान नैसर्गिक संख्या, लहान म्हणजे ही 1 लहान आहे ना, त्याच्यापेक्षा 2 मोठा आहे, त्याच्यापेक्षा 3 मोठा आहे, त्याच्यापेक्षा 4 मोठा आहे. म्हणजे सगळ्यात लहान नैसर्गिक संख्या 1 झाली आणि सगळ्यात मोठी ऋण पूर्णांक संख्या -1 झाली. ह्यांच्यातला फरक काढायचा म्हणजे वजाबाकी काढायची. 1 आणि हे वजा वजा अधिक होणार, वजा वजा अधिक होणार, 1 अधिक 1 आणि 1 अधिक 1 येणार किती? 2. ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर येणार. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघा. खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? अपरिमेय संख्या विच इज द इरॅशनल नंबर फ्रॉम द फॉलोइंग. तर 3/5 ही परिमेय संख्या. ही सुद्धा परिमेय संख्या का? कारण हे काय आहे? अखंड आवर्ती दशांश रूप आहे. ज्याचं अखंड आवर्ती दशांश रूप येईल तर काय बघा त्याला म्हणायचं परिमेय संख्या. कारण का बघा 3.14 2857 ह्याच्यावरती आवर्ती दिली आहे. ह्याचा अर्थ काय? हे जर आवर्ती काढलं तरी 14 28 57 14 28 57 हे काय बघा इथंच राहणार आहे. ते कुठपर्यंत? ते इथंच राहणार आहे, ते थांबणार अजिबात नाही. ह्याचा अर्थ ह्या दशांश चिन्ह नंतर संख्या ह्या इथंच राहिलेल्या आहेत, त्याला अखंड असं म्हणतात. आणि बघा ज्या संख्या बघा रिपीट 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 येतात म्हणून आपण काय बघा अखंड एकतर झालं याच्यावरती आवर्ती देतोय. अखंड आवर्ती दशांश रूप. अखंड आवर्ती दशांश रूप असेल तर ती परिमेय संख्या. वर्गमुळामध्ये 4 ह्याची किंमत निघते, ह्याची येते 2 किंमत आणि 2/1 m/n स्वरूपामध्ये मांडता आली, ही सुद्धा झाली परिमेय संख्या. वर्गमुळामध्ये 7 ह्याची किंमत काढता येत नाही, ही झाली अपरिमेय संख्या. ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 बघा. इथं दिलेला आहे काय बघा, -1/3 आणि छेदामध्ये 5 या परिमेय संख्येचं दशांश रूप ओळखा. फाइंड द डेसिमल फॉर्म ऑफ दॅट रॅशनल नंबर असं म्हटलेलं आहे. तर पहिला ऑप्शन 20.6 -20.6 -20.6 आणि 21.6. खरं इथं आवर्ती दिलेला आहे, इथं सेम नाही आहे. 20.6 वरती आवर्ती दिलंय, इथं दुसऱ्या ऑप्शन मध्ये सुद्धा -20.6 वरती आवर्ती दिले. फाइंड द डेसिमल फॉर्म ऑफ दॅट रॅशनल नंबर हेच काढायचंय. ओके. तर बघा -1/3/5 दिलेला आहे. वजा असून दे, काही अडचण नाही, तुम्ही डायरेक्ट याचा भाग करायचा. 5 न काय बघा 5 1 5 5 दुनी 10 झालं. 5 न काय बघा 3 ला भाग जात नाही म्हणून इथं 0 घेतला. त्यानंतर काय बघा इथं आच्याला आला 3. ह्या 3 ला काय भाग जात नाही म्हणून इथं घेतलं दशांश चिन्ह घेतलं आणि इथं 0 घेतलं. 5 सक 30. त्यानंतर 5 सक 30 हे पूर्णपणे झालेलं आहे, म्हणजे -20.6 हे उत्तर येणार. -20.6 ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. -20.6. भागाकार कसा घालवायचा हे तर काय बघा प्रत्येकाला येतच असेल. मी कसा घातलेला तो बघा. भागाकार काय आता मी सांगत बसत नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 बघा.
हे तुम्हाला अपूर्णांक दिलेले आहेत, यापैकी सर्वात लहान अपूर्णांकी संख्या कोणती असं म्हटलेलं आहे. आता इकडे जरा बघा, विच इज द स्मॉलेस्ट फ्रॅक्शन. तर आपण लिहून घेऊया 3/4, 5/8, 11/16, त्यानंतर 17/32 दिलेला आहे आणि त्यानंतर 35/64 दिलेला आहे. ह्याच्यापैकी स्मॉलेस्ट फ्रॅक्शन कुठला, लहान. पहिल्यांदा बघायचं हे प्रॉपर फ्रॅक्शन आहे काय, पहिल्यांदा बघायचं हे सर्व प्रॉपर फ्रॅक्शन आहेत काय. तर 3/4 आहे, 5/8 हा सुद्धा प्रॉपर फ्रॅक्शन आहे ना. तर सगळे प्रॉपर फ्रॅक्शन आहेत. आता दुसरी गोष्ट काय, ह्यांचा फरक काढायचा. इथं किती येतोय, इथं 1 येतोय, ह्यांच्यातला फरक 5, 8तनं 5 गेलं 3 येतोय, ह्याच्यातनं 16तनं 11 गेला 5 फरक येतोय. इथं 32 मधनं 17 गेलं तर इथं 3 13, 13 आणि 2 किती येतोय, इथं 15 येतोय. आणि इथं 64 मधनं 35 गेलं तर इथं 9 आणि काय बघा 6 मधनं 4 गेलं, उरलं 2, 29 फरक येतोय. फरक काय सेम येत नाही. फरक ज्यावेळी सेम येत नाही त्यावेळी काय करायचं बघा, पहिल्यांदा मी तुम्हाला व्यवस्थितरित्या इथं समजूनच जाईल, हे तुम्हाला इथं काय बघा समजूनच जाईल. तर ते काय बघा, 3/4, 5/8, 11/16, 17/32 आणि काय बघा 35/64. फरक काढायचा. पहिल्यांदा प्रॉपर फ्रॅक्शन आहे काय बघायचं, फरक काढायचा. फरक काढल्यानंतर इथं 1 येतोय, इथं 3 येतोय, इथं 5 येतोय, इथं 15 काहीतरी येतोय आणि इथं 29 येतोय. फरक समान येत नाही. फरक ज्यावेळी समान येत नसेल त्यावेळी जे छेद दिलेले असतात त्यांचं बघा जरा एक नजर मारायची. त्यांचा लसावी आपल्याला काढता येतोय काय लगेच. तर इथं लसावी काढता येतोय बघा, 4, 8, 16, 32 आणि 64 यांचा लसावी काढता येतोय. 4, 8, 16, 32 आणि 64 यांचा लसावी काढता येतोय. किती असणार 4, 8, 16, 32 आणि 64. बघा सगळे जे फ्रॅक्शन, सगळे जे अपूर्णांक दिलेत त्यांचं छेद घ्यायचं, त्या छेदाचा लसावी काढता येतोय काय बघायचं. म्हणजे काय करायचं, छेद समान करून घेऊया आपण म्हणायचं. मग यांचा लसावी किती येणार, तर काय करायचं बघा, लसावी म्हणजे अशी लहानात लहान संख्या की त्या लहान संख्येला या सगळ्यांनी 4 8 16 32 64 भाग गेला पाहिजे. मग ती संख्या यांच्यापैकी एक असू शकते, खरं सगळ्यात मोठी. मग सगळ्यात मोठी म्हणजे झाली 64. मग 64ला ह्या सगळ्यांनी ह्या 5ची संख्येने भाग जातोय काय, तर 64ला 4 भाग जातोय, 8 भाग जातोय, 16 पण जातोय, 32 पण जातोय, 64ला 64 सुद्धा भाग जातोय. म्हणजे यांचा लसावी किती झाला, 64च. यांचा लसावी किती झाला, 64 झालेला आहे. मग यांचा जर लसावी 64 झाला तर आपण ह्या काय बघा 4चं सुद्धा 64 करूया. मग 4ला असं कितीनं गुणल्यानंतर 64 होईल बाबा, तर काय बघा 16 1 16, 16 32, 16 तर 16 चोक 64. 4ला जर 16 गुणलं तर 64 होते, म्हणून 3ला सुद्धा 16 गुणायचं. 4ला 16 खाली ज्या संख्येनं गुणलंय तेवढ्याच संख्येनं वरती गुणायचं. 8 बघा 8 पासून 64 जर करायचं असेल तर 8 कितीला गुणाय पाहिजे, 8 8 64, म्हणून 5ला सुद्धा 8 गुणायचं. 16 32 16 तर 16 चोक 64, 16ला 4 गुणलं की 64 होते, त्यामुळे 11ला सुद्धा 4 गुणायचं. 32ला जर 2 गुणलं तर 64 होते, त्यामुळे 17ला सुद्धा 2 गुणायचं. ठीक आहे. आता आपण अशा प्रकारे काय केलेलं आहे, छेद समान करून घेतलेला आहे. छेद जर समान झाले तर काय बघा 16 त्रिक काय बघा 48/64 झालं. त्यानंतर इथं 8×40/64 झालं. इथं काय बघा 44/64 झालं. इथं 17 दुनी किती झालं, 17 दुनी 34, सॉरी, छेद काय झालं 64 झालं आणि 35 छेद काय झालं 64 झालं. आता इथं काय बघा जर छेद समान असतील तर जे वरचा आकडा बघायचं, जो आकडा मोठा, कुठला आकडा मोठा आहे तर 48, म्हणून 48/64 हा मोठा फ्रॅक्शन झाला. आणि जो आकडा लहान आहे वरच्यांच्या पैकी 48 40 44 34 आणि 35 पैकी लहान कुठला आहे 34 आहे, त्यामुळे 34/64 हा झाला लहान. त्यामुळे 34/64 कुठं नाही, 34/64. आता बघा लहान अपूर्णांक ह्याच्यामध्ये पण आणि बघा 34/64 ह्याला आपण भाग घालवू शकतो. ह्याला भाग कसा, 2 भाग जातोय बघा, बे एके बे उरला 1, बे साती 14, इथं आलं 17 आणि खाली किती येणार बघा, ह्याला सुद्धा 2 भाग, बे त्रिक 6 बे दुनी खाली सुद्धा येणार 32, म्हणजे 17/32. ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. तुम्हाला 34/64 उत्तर न देता 17/32 दिलेला आहे, हे सुद्धा त्याचं उत्तर आहे. समजलं, अशा पद्धतीनं तुम्हाला सोडवलं पाहिजे. तर हे तुम्हाला आता वाटेल की बाबा जास्त 1 मिनिटाचा वेळ असतोय आणि किती हे टाइम कन्झ्युमिंग आहे. टाइम कन्झ्युमिंग नाही. जर ज्या विद्यार्थ्याला हे समजेल ना तर तो विद्यार्थी हे लगेच सोडवणार, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 बघा, 13/99 या परिमेय संख्येचं खालीलपैकी दशांश रूप कोणतं. तर त्याचं दशांश रूप तुम्ही काढा. 13/99 ला भागायचं आहे
तर 99 न 13ला काय करायचं, भागायचं. आता काय करायचं, 99 न 13ला भाग जातोय का, नाही. त्यामुळे आपण इथं काय बघा दशांश चिन्ह घेतलं. दशांश चिन्ह घेऊ त्यावेळी इथे येते 0. दशांश चिन्हाच्या ह्या बाजूला म्हणजे डावीकडे 0 दिलं तरी काय अडचण नाही. तर 0, 99 एके 99, उरलं किती बघा इथं, तर इथं 31 उरते, इथं 0 घ्या. 99 तिरक किती आलं, 297. 297 म्हणजे उरते किती, 13 उरते. परत आणि इथे 1 येते, परत आणि 3 येते, परत 1 येते, परत 3 येते. ह्याचा अर्थ काय, हे डॉट 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 अखंड आहे, अखंड. आणि अखंड ह्याला आपण 1.13 आवर्ती देऊ शकतो, देतोय काय, म्हणजे अखंड आवर्ती दशांश रूप आहे. त्यामुळे ही परिमेय संख्या आहे आणि याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 बघा, 0.0023 या दशांश अपूर्णांकी संख्येबाबत काय म्हटले, 0.0023 या दशांश अपूर्णांकी संख्येबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट विथ रिस्पेक्ट टू द डेसिमल नंबर 0.0023 असं दिलेलं आहे. अखंड आवर्ती रूपात लिहिता येते, अखंड आवर्ती रूपात बघा, अखंड आवर्ती रूपात, अखंड आवर्ती रूपात 0.0023. आता हे अखंड आहे असं काय म्हणू शकत नाही, कारण 3 नंतर पूर्णपणे थांबलेला आहे. हे बघा, या 3 नंतर पूर्णपणे थांबलेला आहे, हे खंडित आहे. खंडित आणि आवर्ती कुठं काय दिलेला आहे, कुठली संख्या रिपीट आल्या काय माहिती, 3 नंतर हे 3 रिपीट आले का नाही काय माहिती, काय दिलंच नाही, थांबविले आहे पूर्णपणे. त्यामुळे काय बघा, आता 0 पॉईंट बघा सांगतोय इथं बघा, 0.0023 3 3 3 आणि असं डॉट 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 पुढे दिलं, ह्याचा अर्थ काय, ती संख्या पुढे येत आहे. इथं बघा पूर्णपणे थांबवलेला आहे, इथं पूर्णपणे थांबवलेला आहे. त्यामुळे इथं काय बघा, आपण त्याला काय बघा अखंड आवर्ती रूपात लिहिता येते असं म्हणू शकत नाही. त्यामुळे हे चुकीचं आहे, त्यामुळे हे चुकीचं आहे. अखंड आवर्ती रूपात जर लिहिता येत नसेल तर दुसरा ऑप्शन दिलाय अखंड आवर्ती रूपात लिहिता येत नाही, हे त्याचं काय बघा बरोबर उत्तर असू शकते. पुढे चेक करूया. अपरिमेय संख्या, ही अपरिमेय संख्या तरी नाही. अपरिमेय संख्या का नाही, कारण का बघा, मी पहिला पॉईंट सांगितलेला होता, खंडित दशांश रूप. ह्याचं जे बघा, हे दशांश चिन्हानंतर ज्या संख्या आहेत त्या बघा थांबलेल्या आहेत कुठं ना कुठं तरी, म्हणजे खंडित झालेल्या आहेत. आणि खंडित दशांश रूप असेल तर ती परिमेय संख्या असते, अपरिमेय संख्या नाही. त्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. अखंड अनावर्ती आहे, अखंड अनावर्ती. आता काय बघा, अखंड अनावर्ती जर असेल तर तिला अपरिमेय संख्या म्हणतात. माहिती आहे का, मी तुम्हाला सांगितलंय बघा, अखंड अनावर्ती. ह्याचा अर्थ काय, 0.0023 अखंड म्हणजे पुढं येतच राहिले, पुढं काहीतरी 4 4 आले, 5 आले, 6 आले, 7 आले आणि ह्याच्यावरती डॉट डॉट डॉट, ह्याच्यावरती आपण आवर्ती देऊ शकत नाही, कारण एक फिक्स पॅटर्न त्याच्यामध्ये येत नसेल तर त्याला अखंड अनावर्ती असं म्हणतात. आणि अखंड अनावर्ती ही अपरिमेय संख्या असते, खरवरची दिलेली परिमेय संख्या आहे. त्यामुळे हे सुद्धा चुकलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 बघा, दिलेली संख्या रेषा पाहून विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर द्यायचे आहे. तुम्हाला एक संख्या रेषा मी दिलेली आहे आणि प्रश्न विचारलेले आहेत. बी हा बिंदू कोणती परिमेय संख्या दर्शवतोय, बी हा बिंदू तर कुठली परिमेय संख्या दर्शवते. सोपे प्रश्न असतात, अतिशय सोपे. इथं 0 बघायचं, इथं 0 पासून किती भाग केलेले आहेत, तर बघा इथं ह्यो 1 2 3 दिल्यात पॉईंट, ह्याचा अर्थ त्याचे 4 भाग केल्यात. बघा हा एक भाग, हे दोघा हे दिसतोय का, हा एक भाग, हा मधला ह्यो इथला बघा, हा ने बघा हा एक भाग, एक हा दुसरा झाला, हा तिसरा आणि हा चौथा. म्हणजे 0 पासून -1 पर्यंत किती भाग केल्यात, 4 भाग केलेले आहेत. किती भाग केलेले आहेत, 4 भाग. तसंच ह्या बाजूला उजवीकडे बघा तुम्ही, 0 पासून बघा ह्यो पॉईंट एक भाग, ह्यो दुसरा झाला, ह्यो तिसरा भाग, ह्यो चौथा. म्हणजे किती झाले, 0 पासून 1, म्हणजे प्रत्येक पार्टचं 4-4 भाग केलेलं आहेत. किती भाग केलेले आहेत, 4-4 भाग केलेले आहेत. म्हणून जर संख्या काय बघा, तुम्ही जर हे करायचं असेल तर संख्या कशा असतात बघा, ही संख्या पुढली संख्या उजवीकडे, ही झाली 1/4 झाली, ही झाली 2/4 झाली, ही झाली 3/4 आणि 1 म्हणजे 4/4 आणि 4ला 4 न भागितलं की किती येते, 1च येते. त्यानंतर पुढं किती झाली, 5/4, ही झाली 6/4, ही झाली 7/4 आणि ही झाली 8/4. जर 8ला 4 न भागलं किती येते, 2 येते, येते की नाही 2. त्यानंतर ही झाली 9/4, ही झाली 10/4, ही झाली 11/4 आणि ही झाली 12/3, सॉरी 12/4. आणि 12ला जर 4 न भागितलं, 12ला जर 4 न भागितलं तर 3च येते. आलं का नाही तिथं 3. तसंच इकडे डावीकडे, इकडे उजवीकडे कसं धन घेतलं तसंच डावीकडे ऋण घ्या. ही झाली -1/4, ही झाली दुसरं पॉईंट 2/4 वजा 2, इथं -3/4 आणि इथं येणार -4/4 आणि -4/4ला जर बघा भागितलं त्यांचा भागाकार 1च येणार. 4ला जर 4 न भागितलं तर 1च येते, त्यामुळे इथं -1 आलं.
हे येणार ह्यो पॉईंट वजा 5/4, ह्यो येणार वजा 6/4, ह्यो येणार वजा 7/4, ह्यो येणार वजा 8/4, ह्यो येणार वजा 9/4, ह्यो येणार वजा 10/4, ह्यो येणार वजा 11/4 आणि ह्यो येणार वजा 12/4 आणि 12ला 4 भागितलं तर 3च येते. हे अशा पद्धतीनं हे तुम्हाला समजलं. आता बी हा बिंदू कुठला पॉईंट दर्शवतोय? ह्यो झाला 8/4, हा 9/4, हा 10/4, वजा 10/4 दर्शवतोय. खरं ऑप्शन मध्ये ते नाही. तुम्ही म्हणणार हे ऑप्शन मध्ये दिलेलंच नाही, तर दिलेला आहे. तर 10 आणि 4ला भाग जातोय. कशानं भाग जातोय हे डोकं चाललं पाहिजे. 10 आणि 4ला भाग जातोय 2 बे पंचे 10 आणि बे दुनी 4 म्हणजे येणार वजा 5/2. हे वजा चिन्ह आहे ते आहेच. वजा 5 आलेलं वरती घ्या आणि 2 खालचं. ह्याला कशानं भाग जात नाही. या 5 आणि 2ला कुठल्या सेम संख्येनं भाग जातोय, सारख्या संख्येनं भाग जात नाही. त्यामुळे वजा 5/2 हे त्याचं आन्सर झालं. समजलं? क्लिअर झालं? त्यानंतर काय बघा, दिलेली संख्या रेषा पाहून विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या. 1/3/4 ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवलेली आहे? आता हे जरा सोपं असतंय बघा. जर तुम्ही काय बघा 1/3/4 याचं सोडवू सुद्धा शकताय. ह्या 1 आणि 3/4 मध्ये प्लस चिन्ह असते. काय करायचं? 4 आणि 1चा गुणाकार करायचा आणि 3 त्याच्यामध्ये काय करायचं? मिसळायचं. काय करायचं बघा, 4 × 4 आणि 4 × 4 काय करायचं ते बघा. मी परत आणि सांगतोय. इथं 1/3/4 असं दिलेलं आहे. ह्यांच्यामध्ये प्लस चिन्ह असते. आता हे सोडवायचं कसं बघा, 4 आणि 1चा गुणाकार करायचा आणि त्याच्यामध्ये हे 3 मिसळायचं. 4 आणि 1चा गुणाकार 4 × 1 = 4, 4 मध्ये 3 मिसळले की 7, त्या अंशाला ठेवायचं आणि छेदाला जे 4 दिसते ते ठेवायचं म्हणजे 7/4. आणि 7/4 हा बिंदू कशाने दर्शवतोय? हे बघा किती इथे हे झाला 1/4, 2/4, 3/4, 4/4, 5/4, 6/4 आणि हा 7/4 सी ने दर्शवतोय. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. बघा हे सोपं असंच आहे. किंवा आणि असं सुद्धा सोडू शकतो. 1/3/4 इथं 1 ही पूर्ण संख्या आहे, म्हणजे 1 ही पूर्ण संख्या आहे आणि त्यानंतर 3/4 इथं 1/4 झालं, 2/4 आणि हे 3/4 हे झालं 3/4. 1 नंतर कारण 1 बघा, जर तुम्हाला असं दिलं म्हणजे कसं, जर तुम्हाला 2/3/4 दिलं म्हणजे 2 संख्या पूर्ण झाली आहे बघा. इथं 2 हे पूर्ण आहे म्हणून इथं डायरेक्ट इथं गेला तरी चालते 2 कडे आणि त्यानंतर 3 घरं 3/4 1 2 3 म्हणजे ह्यो पॉइंटला ह्याची किंमत किती असणार आहे? 2/3/4. सोडून बघा. 2 आणि 4चा गुणाकार किती येणार? 8. 8 आणि 3 किती येणार? 11. 11/4 ह्याची किंमत तुम्हाला 11/4च येणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे होते. तर हे तुम्हाला समजलेले असतील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 बघा. हे सुद्धा सोपं आहे. A/B व C/D या परिमेय संख्यांमध्ये जर B आणि D धन असतील म्हणजे खालचं जे तुम्हाला दिलेलं छेद आहे ते जर धन असतील तर चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. बघा A × D म्हणजे तिरकस गुणाकार. बघा A आणि B दिलेला आहे आणि C आणि D दिलेला आहे. ठीक आहे. A आणि D यांचा गुणाकार, A आणि D यांचा गुणाकार तिरकस गुणाकार आणि B आणि C चा गुणाकार, B आणि C चा गुणाकार. जर समजा त्याच्यामध्ये A आणि D चा गुणाकार जर मोठा आला, A आणि D चा गुणाकार मोठा आला तर जे मोठा आहे म्हणजे जे मोठा आहे तिकडेच बाण ठेवायचा. A/B आणि C/D या दोघांच्या पैकी जो अपूर्णांक त्याकडेच बाण असणार आहे. जर समजा काय बघा, हे तुम्हाला समजतंय काय बघा मी काय म्हणतोय, तर हे काय बघा एक गुणधर्म आहे. हे काय आहेत? गुणधर्म. जसं की बघा तुम्हाला मी 5/4 दिलेला आहे. हे A/B 5/4 दिलंय आणि इथं 3/4 दिले. आता बघा आपण इथं गुणाकार करूया. त्रिकम 5 × 20 झाला आणि 4 त्रिकम 12 झाला. मग मला सांगा ह्याच्यातनं मोठं कोण? हे बघा हे मोठं आहे. जर जे मोठं असेल तर तिकडं काय बघा बाण ठेवायचा. तर इथं 5/4 सुद्धा मोठा आहे, तर तिथं 5/4 सुद्धा मोठा आहे. मग तेच इथं सांगायचा प्रयत्न केलेला आहे. जे मोठं आहे तिकडेच हे ठेवायचं. आणि जर समजा काही वेळा आता जर मी तुम्हाला इथं असं दिलं 3/2 दिलं आणि इथं 1/3 दिलं तर 3 त्रिक 9 आणि परत इकडं हे चाललेलं आहे असं घ्या. तर 1/3 घ्या आणि 1/3 आणि 3/2 घ्या. तर 2 आणि 1चा गुणाकार 2 आला आणि 3 त्रिक काय बघा 9 आला. आता मोठं कोण आहे? 9 मोठा आहे. जे मोठा आहे तिकडे बाण ठेवायचा. जे मोठा आहे तिकडे बाण म्हणजे जे मोठा आहे तिकडे बाण ठेवायचा. जर ते काय बघा हे दोघं बरोबर असतील, जर ह्या चिन्ह म्हणजे 2 बरोबर 2 आलं तर हे सुद्धा दोन्ही काय असणार? बरोबर असणार. हे सुद्धा बरोबर असणार. जर बाण ज्या बाजूला आहे त्याच बाजूला बाण असला पाहिजे. इकडे मात्र उलट दिलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे चुकीचं आहे. हे गुणधर्म आहेत. हे परिमेय संख्येमधलं हे पुस्तकामध्ये सुद्धा तुमच्या दिलेलं आहेत. तर हे तुम्ही सोडवा.
खालीपैकी परिमेय संख्या कोणती हे तुम्ही सोडवा. 14वा नंबरचा प्रश्न सोपा प्रश्न आहे. आणि 15वा नंबरचा प्रश्न हा सुद्धा प्रश्न. आता जर काय बघा प्रश्न हा सुटत नसेल तर 1 मिनिट तुम्हाला सांगतो जरा फास्ट मध्ये बघा हा प्रश्न, आणि अशा पद्धतीने सुद्धा सोडवता येतोय. कुठला हा प्रश्न? त्याच्यापेक्षा ज्या विद्यार्थ्यांना हे जे समजलं नसेल त्या विद्यार्थ्यांना सांगतो अशा पद्धतीचा प्रश्न येऊ शकतोय, आणि तो सोडवायचा कसा बघा. आणि एकदा सांगतो तुम्हाला, ते तुम्हाला जर प्रॉपर फ्रॅक्शन कळत नसेल किंवा हे काय नको ते कळत नसेल तर ते बघा काय करायचं. त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं ते बघा. हे लिहून घ्यायचं, पहिली गोष्ट लिहून घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट काय करायचं, 3/5 ह्यो आणि हा फ्रॅक्शन या दोघांच्या मध्ये काय करायचं, तिरकस गुणाकार करायचा. 9 आणि 3चा गुणाकार किती येतोय 27. 5 आणि 7चा गुणाकार करायचा. 7 किती झालं 35. मोठी संख्या कुठली 35. म्हणून ह्या दोघांच्या मध्ये 7/9 हा झाला मोठा. हा झाला काय झाला मोठा झाला. मग इथं ह्यो काय बघा निघून गेला. त्यानंतर हेचं आणि हेचं कंपॅरिझन करायचं. इथं काय बघा तिरकस गुणाकार. 7 त्रिक किती झालं 21 आणि 9 एके 9. ह्या दोघांच्या पैकी मोठी संख्या 21. 9 आणि 21 मध्ये मोठं कोण 21 आहे ना. त्यामुळे ह्यो झाला मोठा. ह्यो झाला काय बघा मोठा, आणि ह्यो काय झाला त्याच्यापेक्षा लहान मोठा. ठीक आहे. 7/9 काय झाला मोठा झाला. आता राहिलं कोण बघा, हे 7/9 आणि 9/11 ह्यांच्यामध्ये कंपॅरिझन करूया. 11 7 77 आलं आणि 99 81 आलं. मोठं कोण आलं 81 मोठं आलं, आणि ते कुणाला रिप्रेझेंट करतंय, ते कुणाला दर्शवते हे 9/11ला. त्यामुळे 9/11 झाला मोठा. जर तुम्हाला लहान काढायचा असला तर ते काय करायचं बघा. आता ही 2 घ्या, ह्या दोघांच्या मध्ये तिरकस गुणाकार. 3 9 27, 7 5 35. 27 लहान आहे 35 पेक्षा. 27 कुणाला रिप्रेझेंट करतं हे. मग त्यातलं लहान अपूर्णांक आपण घेऊया, मोठा अपूर्णांक काढून टाकूया. 3/5 आणि 1/3 यांचं कंपॅरिझन करूया. 3 त्रिक किती आलं 9. तिरकस गुणाकार हे बघा, या 3चा आणि 3चा गुणाकार आणि 5 आणि 1चा गुणाकार 5 आला. लहान कोण आहे 5 आहे, आणि हे याला रिप्रेझेंट करते. म्हणजे 1/3 हा अपूर्णांक झाला छोटा, ह्यो अपूर्णांक झाला छोटा. आता या दोघांच्या मध्ये कोण छोटा आहे बघूया. तर तिरकस गुणाकार 11 एके 11 आणि 3 9 27. 11 हे छोटा आहे, आणि त्यामुळे 1/3 हे छोटं झालं. ठीक आहे. म्हणजेच काय बघा 9/11 हा मोठा आपण काढलेला होता, आणि 1/3 हा छोटा. असं सुद्धा तुम्हाला काढता येते बघा. हे समजतंय काय तुम्हाला. त्याच पद्धतीनं तुम्ही शेवटचा प्रश्न सुद्धा काढू शकताय. शेवटचा 15वा प्रश्न, याला ट्रिक जर सांगायचं झालं तर 5/3 9/7 आणि 3/1 आणि 11/9 हा झाला इम्प्रॉपर फ्रॅक्शन. हा झाला काय इम्प्रॉपर फ्रॅक्शन. इम्प्रॉपर म्हणजे ह्याच्यामध्ये बघा अंश हा मोठा आहे छेदापेक्षा, अंश हा मोठा आहे छेदापेक्षा, तर त्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणायचं. जर यांच्यातला फरक समान असेल, इथं सुद्धा फरक समान असेल, तर मगाशी काय सांगितलेलं होतं, जे मोठा आहे ते काय फरक जर समान असेल, जे मोठा आहे ते मगाशी काय सांगितलेलं होतं मोठंच असते प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये. आता इथं जे मोठा आहे अंशाला जी संख्या मोठी आहे, मोठी जे असेल तर तो झाला स्मॉलेस्ट. तो फ्रॅक्शन झाला स्मॉलेस्ट. आणि ज्या फ्रॅक्शन मध्ये अंशामध्ये संख्या लहान असेल तर तो झाला लार्जेस्ट. लार्जेस्ट म्हणजे मोठा. स्मॉलेस्ट आणि लार्जेस्ट यांच्यामधला फरक तुम्ही काढा. मग हे तुम्हाला समजलेलं असेल. अशा पद्धतीने 15 प्रश्न समजला असतील तुम्हाला गणिताचे मला वाटतंय. तर तुम्ही काय बघा, हे ज्यादा टाइम तुम्हाला वाटतील घेणारे आहेत तर ज्यादा टाइम अजिबात घेत नाही. तुम्ही यांचा सराव करा. बघा प्रॅक्टिस जास्त महत्वाचा आहे. काय म्हणतोय मी, प्रॅक्टिस हे जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे प्रॅक्टिस करत चला. तर आता आज आपण काय बघा इथं थांबूया. जर तुम्हाला हे लेक्चर समजलेले असतील तर तुम्ही याला काय करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा द्या. ही लेक्चर जर तुम्हाला समजले असेल. आणि चॅनेलला जर नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका, कारण सबस्क्राईब केल्यामुळे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला येऊन मिळतील. मी तुमच्यासाठी काय बघा हे पूर्णपणे प्रश्न काढून घेत आहे आणि ते तुम्हाला मी शिकवत आहे. तुम्हाला लेक्चर कशा पद्धतीने वाटतात ती मला सांगा. तर चला आपण इथं थांबूया.